जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती असतानाही सोन्याच्या किमती ह्या कोसळत आहेत। आता आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे की जेव्हाही युद्ध असतं किंवा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा शेअर मार्केट कोसळतं आणि सोन्याच्या किमती ह्या वाढतात। पण आता नेमकं काय उलटत आहे की सोन्याच्या किमती सुद्धा घसरत आहेत किंवा सोन्याच्या किमती का कोसळत आहेत पर्यंत यापुढे त्या कोसळू शकतात हे जाणून घेऊया अभ्यासाच्या दृष्टीने। मी अनुराधा आपलं सर्वांचं अनुसरण या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आता सर्वात पहिला मुद्दा म्हणजे सोन्याचे भाव किंवा सोन्याचे दर कोसळण्यामागील सर्वात जी अमेरिकन फेडरल बँक आहे हिने तिचे इंटरेस्ट रेट हे वाढवलेले आहे। जेव्हा एखादी बँक तिचे इंटरेस्ट रेट वाढवते तेव्हा तेथील जे नागरिक आहेत ते गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तेथील बॉन्ड किंवा एफडी मध्ये इन्व्हेस्ट करणे जास्त सोयीस्कर समजतात। त्यातून त्यांना निश्चित परतावा मिळत असतो। दुसरी महत्त्वाची बाब अशी की इन्फ्लेशन। आता आपण बघितलं की हळूहळू क्रूड ऑइलच्या किमती ह्या वाढत आहेत। जसं पहिले क्रूड ऑइल हे 90 रुपये प्रति बॅरल होतं तर आता क्रूड ऑइल हे 120 रुपये प्रति बॅरल गेलेलं आहे। आणि जर युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली किंवा अशीच अनिश्चितता राहिली तर ह्या किमती अजूनही वाढण्याची शक्यता आहे। भारताने जरी त्यांच्या लेवलवर कंट्रोल केलेल्या असल्या तरी बाकीच्या देशांमध्ये पेट्रोलच्या किमती ह्या वाढत आहे। त्याचमुळे महागाई सुद्धा वाढत सोन्याच्या किमतींमध्ये सुद्धा घसरण येत आहे। तिसरी महत्त्वाची बाब अशी आहे की प्रॉफिट बुकिंग। आता जेव्हा सोन्याची किमती ह्या नेहमीप्रमाणे वाढत असतात तेव्हा बँक झाल्या, मोठे व्यापारी झाले, ह्या जास्तीत जास्त कमी किमतीला जास्तीत जास्त गोल्ड खरेदी करतात आणि जशा सोन्याच्या किमती वाढायला लागतात तशा ते गोल्ड विकून पैसे कमवतात। त्यामुळे गोल्डचा सप्लाय मार्केटमध्ये जास्त होतं आणि त्यामुळे गोल्डच्या किमती ह्या घसरतात। इंटरनॅशनल ट्रेड। आता इंटरनॅशनल ट्रेड जेवढाही होतो हा सर्व डॉलरच्या माध्यमातून होतो। आता डॉलर हळूहळू मजबूत होत आहे। जसं डॉलरची किंमत काय होते हळूहळू वाढत आहे। ती आता पहिले 90 होती आता 94 पर्यंत पोहोचलेली आहे। म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये डॉलर मजबूत होत असेल तर भारत झाला किंवा भारतासारख्या इतर देश असतील त्यांना गोल्ड इम्पोर्ट करणे हे महाग पडतं। त्यामुळे गोल्ड इम्पोर्ट करणे हे कमी प्रमाणात होतं। हेही सोन्याचे भाव कोसळण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे। त्याचबरोबर कारण आहे सेंट्रल बँक। आता सेंट्रल बँक जर असतील मध्यवर्ती बँक आहे जास्तीत जास्त जर सोनं खरेदी करत असतील तर त्यावेळेस सोन्याचे भाव वाढतात आणि त्यांनी सोने खरेदी करणे बंद केले तर सोन्याचे भाव घसरतात। आणि ग्लोबल टेन्शन। जसं आता आपण बघितल्यामध्ये ही अनसर्टेनिटी आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे हे तात्पुरता युद्ध 4 ही सोल्युशन निघालेलं नाही। त्यामुळे कोणत्याही देशाला कधीही युद्धात उतरावं लागू शकतं। त्यासाठी त्यांना शस्त्रास्त्र खरेदी करावे लागू शकतात, आज क्रूड ऑइल खरेदी करावं लागू शकतं किंवा गॅस इम्पोर्ट करण्यासाठी कॅश लागू शकते। त्यामुळे प्रत्येक देश किंवा जास्तीत जास्त देश हे स्वतःकडे गोल्डपेक्षा कॅश ठेवणे हे प्रिफर करतील। त्याचमुळे सोन्याचे दर हे कोसळत आहे। सोन्याचे दर याच्यापेक्षाही जास्त कोसळतील का किंवा सोन्याचे दर 1 लाख किंवा 1,20,000 पर्यंत येतील का? तर सोन्याचे दर हे जर अशीच युद्धजन्य परिस्थिती राहिली किंवा आणखी 23-24 दिवस झाले आणखी जर युद्ध लांबणीवर गेलं तर सोन्याचे दर याच्यापेक्षाही आणखी कोसळू शकतात। ते 1 लाख किंवा 1,20,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात। यावर तुम्हाला काय वाटतं, यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून